गोपीचंद पडळकरांच्या गावातील एका वृद्ध महिलेला, जिचं आडनाव सुद्धा पडळकर आहे, ती सुद्धा धनगर समाजाची आहे. आणि या धनगर समाजाच्या गरीब कुटुंबाला पडळकरांच्या भावाने आणि पडळकरांनी फसवल्याचा आरोप करत हे कुटुंब मुंबईपर्यंत पोहोचलंय. त्यांची 17 एकर जमीन हडपली. किती गंभीर आहे. अरे आपल्या समाज बांधवावर अन्याय करताना लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटली पाहिजे. गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. आणि हे कुटुंब विधिमंडळपर्यंत आलंय. त्यांना स्थानिकला न्याय मिळू शकत नाही, कारण दहशत आहे, भीती आहे, भयभीत झालेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. राज्य सरकारला आणि गृह विभागाला मी मागणी करतो की अशा लोकप्रतिनिधीवरती आळा घालणार आहेत की नाही. त्यामुळे तात्काळ या गरीब कुटुंबाची दखल घेऊन त्यांची जमीन त्यांना द्यावी आणि ज्यांनी ज्यांनी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्यांचं सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचं रेकॉर्ड काढून मोक्या अंतर्गत कारवाई करावी, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.